गावांसंदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली. नक्की काय याचिका आहे आणि काय मागणी तुमची? सर्वप्रथम समस्त 27 गावातील गावकऱ्यांनी सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीच्या विनंतीला मान देऊन हजारो संख्येने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने जे आगामी निवडणुकींकरिता प्रभाग रचनेचे जे काही हरकती मागवल्या होत्या, तर त्याच्यामध्ये हजारोंच्या संख्येने संघर्ष समितीच्या विनंतीला मान ठेवून हरकती नोंदवलेल्या आहेत व त्या सर्वांचेच संघर्ष समितीच्या वतीने आम्ही आभार मानतो. सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समिती ही गेली 42 वर्ष 27 गावांच्या कल्याणाकरिता व इथल्या प्रश्न सोडवण्याकरिता व सर्वात मोठा प्रश्न जे आहे 27 गावांपुढे, तर ती म्हणजे ही दरोडेखोर भ्रष्टाचारी अशी कल्याण डोंबिवली महानगरपालिका हिच्यापासून स्वातंत्र्य होण्याचा जो लढा आहे, हा सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समिती दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतन म्हात्रे साहेब, स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांच्या नेतृत्वाने अविरतपणे ही लढा सुरू ठेवत आहे. सरकार देखील 2015 साली या 27 गावं वगळण्याच्या बाजूने होते. 2020 साली देखील ते 27 पैकी 18 गावं ही वगळण्यात आली होती. परंतु काही समाजातील लोकांनीच या निर्णयाविरुद्ध जाऊन माननीय उच्च न्यायालय मुंबई इथे याचिका दाखल करून त्या निर्णयास स्थगिती आणली होती. परंतु आज सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समिती ज्यामुळे ही गावं वगळण्याची ही पूर्ण प्रक्रिया सुरू झाली होती, ती या कोर्टात असो किंवा उच्च न्यायालयात असो किंवा सर्वोच्च न्यायालयात असो, कुठेही तिला स्थान नव्हतं, कुठेही तिची बाजू मांडण्यासाठी कोणी गेलं नव्हतं. परंतु आता आम्ही सर्वांनी विद्यमान खासदार श्री बाळामामा म्हात्रे यांच्या नेतृत्वाने, त्यांच्या आदेशाने व त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही ह्या संघर्ष समितीचा आवाज म्हणजे 27 गावातील जनतेचा आवाज हा माननीय सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. माननीय सर्वोच्च न्यायालयात आम्ही ती याचिका दाखल केली. तेथील आपले सिनियर काउन्सिल नवरे साहेब असतील किंवा आपले ॲडव्होकेट ऑन रेकॉर्ड श्रीनिवासन साहेब असतील, अभिषेक भारती आणि त्यांची सर्व टीम यांनी जोरदार काल युक्तिवाद केला आणि सुप्रीम कोर्टाला देखील आपली बाजू ही कुठेतरी ऐकण्याचं त्यांना देखील ते वाटलं आणि त्यांनी आपली याचिका स्वीकारलेली आहे. आता अधिकृतरित्या 27 गावांचा लढा ही सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समिती ही सर्वोच्च न्यायालयामध्ये देखील लढत आहे. तुमची काय मागणी आहे? की मुळात आमची मागणी अशी आहे की आम्हाला या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये राहायचंच नाही आहे. आता निवडणुकीच्या प्रभाग रचना घोषित झाली, निवडणुका होणार आहे, त्या संदर्भात कोर्टात तुम्ही म्हणजे आता काय तुमची पावलं असतात? बघा, सर्वात पहिला म्हणजे जी 18 गावं वगळलेली होती, ती 18 गावांचा जो निर्णयावरती माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी जी स्थगिती दिलेली होती, ते स्थगिती आदेश तातडीने आपण उठवावे अशी विनंती आम्ही माननीय सर्वोच्च न्यायालयाकडे करत आहे. माननीय सर्वोच्च न्यायालय यावर काय निकाल देईल ते आपण सर्व पाहतच आहोत. पण मुळात एकंदरीत ह्या निवडणुका किमान या 27 गावाच्या क्षेत्रामध्ये तरी व्हाव्या नाहीत अशी मागणी आम्ही नक्कीच न्यायालयाकडे केलेली आहे.